अगं सोनूची मम्मी, काय हो? तुला माहिती का आता ते पोरायचं पोरीचं काहीतरी चालू आहे पाय. काय चालू आहे? हग डे, चॉकलेट डे, किस डे, परपोज डे, काय ते? अहो काही नाही सोनूश पप्पा, तो लफड्यावाला यायचा सण राहतो. एवढा मोठा? अगं ते काहीतरी वरत असेल, अजून बी 2-4 दिवस आहे म्हणते ते. अहो आपल्या गावात कसं सप्ताह बसतो हा आणि त्याची समाप्ती राहते 7 दिवस झाल्यावर. हा 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 हा. तसं यायचा सण राहतो तो. त्याची बी आता ती कोणतं म्हणते डे ना, हा हा. त्या दिवशी त्याची समाप्ती राहते. अरे हा, बरोबर आहे बरोबर आहे. पण तुम्ही नका लक्ष देऊ त्याच्याकडं. नाही मला काय करायचं, लफड्यावाल्याच नाही ते. हो कुठे लफडा आहे? मास्तरची बायको म्हणते मला शिकू नका, वकिलाची बायको म्हणते थांबा तुमचा निकालच लावतो, पेंटरची बायको म्हणते एका रट्ट्यात फाबाड रंगवी, न्हाव्याची बायको म्हणते मेल्यान मग केसन गळा कापला, पखवाजाची बायको म्हणते मला थापा मारू, गायकाची आता किती चांगली चाल म्हणायची घरी जायचं, असली चाल म्हणली उमेश महाराज ती म्हणते तू ही चाल मला लग्नाच्या आधीपासून तू ह्या चालीमुळे तू ह्या पदरात पडे, तू ह्या गांधाला भुलले र बाकी. ज्या व्यक्तीला आपल्यावर आलेली वाईट वेळ समजत नाही, ज्या व्यक्तीला आपल्याला झालेला त्रास त्या व्यक्तीला समजत नाही, त्या व्यक्तीला आपण लावलेला जीव काय समजणार महाराज. आणि खरंच त्या व्यक्तीला आपण केलेलं प्रेम जर समजलं असतं तर त्या व्यक्तीनं आपल्या डोळ्यामध्ये अश्रू पाहिलेच नसते. ताण घेऊ नका जगाचा, इथं कोणाकोणाचा ताण घेता, किती नीट वागा, 40% समाज आपल्या कायमच विरोधात आहे. कोणाचा ताण घेता आणि कशासाठी घ्यायचा? किती नीट वागून 100 पैकी 100 गुण या जगात कोणीच कोणाला देत नाही. आपल्या मस्तीत आपल्या आनंदात जीवन जगायचं. मनुष्य आपल्या पापाला आणि आपल्या बापाला घाबरला की आपलं काही कोणी करू शकत नाही. आपला सांभाळ करणारे ज्ञानोबा आहे. कोणी जिंदगीमध्ये जर त्रास देत असेल ना तर त्याला म्हणायचं जेवढी ताकद आहे ना तेवढी बॅटिंग करून घे, पण तुझी संपल्यावर माझी येणार याची पण तयारी ठेव. कृष्णाने बासुरी पण वाजवली आणि एका लेवल नंतर कृष्णाने सुदर्शन पण. ताण घेऊ नका जगाचा, इथं कोणाकोणाचा ताण घेता, किती नीट वागा, 40% समाज आपल्या कायमच विरोधात आहे. कोणाचा ताण घेता आणि कशासाठी घ्यायचा? किती नीट वागून 100 पैकी 100 गुण या जगात कोणीच कोणाला देत नाही. आपल्या मस्तीत आपल्या आनंदात जीवन जगायचं. मनुष्य आपल्या पापाला आणि आपल्या बापाला घाबरला की आपलं काही कोणी करू शकत नाही. आपला सांभाळ करणारे ज्ञानोबा आहेत. निश्चितच ज्ञानोबा आपल्याला संघर्षाच्या वाटेतून बाहेर काढत असतात आणि परमात्म सुखापर्यंत. माझा मित्र म्हणला कुठं चाललास, म्हणलं निकाल बघाय, माझा बी बघून येईन. म्हणलं तिकडे हॉल तिकीट घेतलं, नंबर घेतला, पण त्यानं सांगितलं हे बा मी डायरेक्ट नापास झालोय असं सांगायचं नाही. म्हणलं मग कसं सांगू? देवदेवाच्या भाषेत सांग म्हणलं देवदेवाच्या म्हणजे माझा बाप मारीन म्हणला, माझ्याकडे नुसतं बघायचं आणि एवढं म्हणायचं. एक विषय गेला असला की तुकाराम तुकाराम, ठीक आहे. 2 विषय गेले असले की असं बघायचं आणि एवढंच म्हणायचं ज्ञानोबा तुकाराम. मी समजून 2 विषय गेले. म्हणलं ठीक आहे, आपल्याला काय सांगितलं तेवढं. मी गेलो निकाल बघून आलो. ते बापाजवळ होतं, त्यानं मला असं केलं महाराज. म्हणलं काय? म्हणलं पुंडली कबरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव. कळलं का नाही? माझा मित्र ज्याचं लग्न झालं नाही ना ते रोज एकच गाणं ऐकतं. कुठलं माहितीये? यंदा यावं माझं नाव साजनीच्या उखाण्यात. आणि एकदा का लग्न झालं की त्याचं गाणंच बदलतं. ये क्या हुआ कैसे हुआ क्यों. एका पुरीचं झालं लग्न, सासरे म्हणले सुनबाई करा पुरणपोळ्या. ते मनात म्हणले चपात्याच घेत नाही, पोळ्या कशा करायच्या. पण म्हणजे नाही म्हणावं तर सासू लई खवळण. तिने युट्यूबला टाकलं पोळ्या कशा करायच्या. युट्यूबवर सगळी लिस्ट गोळा केली, आमटीची पोळ्याची कुरड्या पापड सगळं. मोबाईल झाला शिचप निम्यात, त्याला मिळच लागा ना. आमटीला मिरच्या किती टाकायच्या, पण म्हणले आमटी झणझणीत झाली पाहिजे. कमीत कमी माणसाकडे 10 तरी मिरच्या पाहिजे. अरे मारी ती का काय, माणसाकडे 10 मिरच्या. हिरवीगार नुसती आमटी केली. 5 माणसाला 50 मिरच्या वाटल्या म्हणा आमटीला. तिका झार आमटी केली. म्हातारे किचन खोलीत आली, तिने भाजीचा कलर बघितला. तिने कलरवरच क्वालिटी वेळ लागली. म्हातारी म्हणली मला भूकच नाही, मला नाही जेवायचं. म्हणजे माझी शिवरात्री नवरात्रात तुमचं तुम्ही बघून घ्या, मला नाही जेवायचं. पण नवरा नुसता उड्या छानायचा. बायकोनं भाजी केली. म्हातारी म्हणली मरचीन लई तिकाटे नको खाऊ. हे म्हणला मी खाणार. माझ्या बायकोचं तुला कधी कौतुकच नाही. युट्यूबवरून तिने स्वयंपाक केला, मी आमटीच खाणार. आई म्हणली तू मग जाणार.